नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. कन्या राशीच्या माझ्या सुजान प्रेक्षकांनो, मे 2026 हा महिना तुमच्यासाठी नियोजन आणि विजयाचा महिना ठरणार आहे. या महिन्यात तुमचा राशी स्वामी बुध सूर्यासोबत भाग्यस्थानात विराजमान आहे. गुरुची शुभ दृष्टी तुमच्या राशीवर असल्याने तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता येईल. सर्वात महत्वाची घटना म्हणजे 17 मे पासून सुरू होणारा अधिक ज्येष्ठ मास कन्या राशीसाठी. हा अधिक मास आध्यात्मिक प्रगती सोबतच व्यावहारिक लाभ देणारा ठरेल. गेल्या काही दिवसांपासून जे मानसिक दडपण तुम्ही अनुभवत होता ते या महिन्यात नक्कीच कमी होईल. करिअर आणि नोकरीच्या बाबतीत कन्या राशीला या महिन्यात भाग्याची साथ मिळेल. बुध आणि सूर्याच्या युतीमुळे तुमच्या बुद्धिमत्तेत आणि कौशल्याचा कामाच्या ठिकाणी गौरव होईल. 17 मे नंतर कामाच्या निमित्ताने परदेश प्रवासाचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग आहेत. जे लोक बँकिंग, लेखन किंवा व्यवस्थापन क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत शुभ आहे. मात्र राहूच्या प्रभावामुळे तुमच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न काही लोक करू शकतात. त्यामुळे आपले काम पूर्ण होईपर्यंत त्याबद्दल गुप्तता पाळा. व्यापार आणि आर्थिक स्थिती. आर्थिक आघाडीवर हा महिना स्थिरता घेऊन येईल. 9व्या भावातील ग्रहांच्या स्थितीमुळे तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी नवीन भागीदार मिळवण्याची चिन्हे आहेत. जर तुम्ही तंत्रज्ञान किंवा शिक्षणाच्या संबंधित व्यवसाय करत असाल तर हा महिना तुमच्या नफ्यात वाढ करणारा ठरेल. अचानक धनलाभाचे योग देखील या महिन्यात जुळून येतील. कौटुंबिक आणि आरोग्य. कौटुंबिक जीवनात सुखद बदल घडतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य सुधारेल. 17 मे नंतर नातेसंबंधातील जुने मतभेद संवादाने सुटतील. जोडीदारांच्या नावावर केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर कन्या राशीच्या व्यक्तींना पोटाच्या तक्रारीकडून दुर्लक्ष करू नये. आहार आणि योगासने केल्यास महिना उत्तम जाईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ एकाग्रता वाढवणारा असून विशेषतः गणित आणि विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल. विशेष आणि गुप्त उपाय. तुमचे नशीब अधिक बलवान करण्यासाठी हे खास 3 उपाय. पहिला उपाय, रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करा आणि तुळशीच्या मुळापाशी थोडी माती कपाळावर लावा. दुसरा उपाय, अधिक मासातील प्रत्येक बुधवारी गणपतीला 21 दुर्वांची जोडी अर्पण करा आणि गंग गणपते नमः या मंत्राचा जप करा. तिसरा उपाय, 17 मे नंतर कोणत्याही एका बुधवारी हिरव्या रंगाचे कापड किंवा हिरवी मूग डाळ गरजूंना दान करा. यामुळे बुद्धीतील दोष दूर होऊन कामात यश मिळेल. तर कन्या राशीच्या मित्रांनो, हा महिना तुमच्या कष्टाला भाग्याची जोड देणारा आहे. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. वैयक्तिक मार्गदर्शन हवे असल्यास तुम्ही नक्की संपर्क साधू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तूळ राशीच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.